माजी आमदार आणि भारतीय किसान मोर्चाचा मी राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आणि गोवा आणि गुजरातचा प्रभारी आहे. आपल्याला माहिती आहे की विशेषतः मराठवाड्यामध्ये सोयाबीनची पेरणी जवळपास 90% होते आणि आम्हा शेतकऱ्यांचं, मी सुद्धा शेतकरीच आहे, आमच्या सर्वांचं जे आधार कुठला असेल तर तो सोयाबीनचा आहे. परंतु ते सोयाबीनच्या ह्याच्यामध्ये आपण बघितलं असेल की परवाच महाराष्ट्राच्या सरकारनं या ठिकाणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आता जो या ठिकाणी 4,992 रुपये जो भाव आहे, 4,892 रुपये जो भाव आहे, तर तो 6,000 करण्याचं त्यांनी आश्वासन आपल्या जाहीरनाम्यामध्ये दिले, तसं जाहीररित्या सांगितलेलं आहे. परंतु आज अशी प्रकारची भूमिका आहे की 4,892 रुपये भाव असताना सुद्धा शासनाच्या वतीनं ज्या पद्धतीनं खरेदी केंद्र सुरुवात करायला पाहिजे, दुर्दैवाने त्या प्रकारचे खरेदी केंद्र, त्यावरती भाव कमी असल्यामुळं शेतकरी तिथं आपला माल विकायला घेऊन जात नाहीत. कारण आपल्याला माहिती असेल की त्या ठिकाणी दोन महत्वाच्या अडचणी होत्या. एक पहिली अडचण त्याच्यामध्ये होती की आज म्हणजे या ठिकाणी जे खरेदी एका हेक्टरसाठी जी करायची आहे तर ती फक्त 12 क्विंटलची करायची अशा प्रकारचा धोरण त्या सुरुवातीला होतं. आणि त्याचबरोबर मॉइश्चर, ज्याला ओलावा आपण म्हणतो, तर तो 12% पेक्षा अधिक जर असेल तर ते शासन घेणार नाही अशा प्रकार सांगितलं होतं. या संदर्भामध्ये मी जवळपास गेल्या 1.5 महिन्यापासून मी आपल्याला सांगू इच्छितो की या ठिकाणी आपल्या राज्याचे जे प्रधान सचिव आहेत पणन विभागाचे, ते श्रीमान सचिव या ठिकाणी देवरा साहेब आहेत, त्याबरोबर डेप्युटी सेक्रेटरी देशमुख साहेब म्हणून आहेत, आणि बाकीचे जे कोणी अधिकारी आहेत तर त्या अधिकाऱ्याशी मी सातत्यानं संपर्क करत होतो आणि त्यांनी सांगितलं की आम्ही आता खरेदी करतोय. परंतु परवा जेव्हा मी माहिती घेतली त्यावेळेस जे आपल्या लातूर शहरामध्ये जनावर बाजारमध्ये जे सेंटर चालू आहे, कडबा बाजारमध्ये वगैरे, तर त्या कडबा बाजारच्या आणि इतर ठिकाणची मी माहिती घेतली असेल, मला अशा प्रकारचं समजलं की आणखी जुन्याच पद्धतीनं ते सगळं चालू आहे. म्हणजे 12% तो अशा प्रकारचा मॉइश्चर आहे आणि 12 क्विंटल या ठिकाणी घेतलं जातं अशा प्रकारचं सांगितलं. आणि म्हणून मी पुन्हा एकदा या सगळ्या या ठिकाणी देवराजी असतील किंवा इतर अधिकारी असतील त्यांना मी संपर्क केला. त्यांनी सांगितले की आम्हाला या संदर्भामध्ये जे काही हेक्टरी किती माल घ्यायचे आहे तर त्या संदर्भात आणखी केंद्र सरकारकडनं आम्हाला आणखी त्याच्या संदर्भात अशा प्रकारचं पत्र आलेलं नाही. आणि हे झाल्यानंतर मी देशाचे जे आपले या ठिकाणी कृषी आणि ग्रामविकास मंत्री माननीय आमदार शिवराज सिंग चौहान साहेब आहेत, तर त्यांचे जे PS आहेत श्रीवास्तवजी, तर श्रीवास्तव साहेबाला मी स्वतः फोन केला आणि फोन केल्यानंतर त्यांना अशा प्रकारची विचारणा केली की बाबा इतकं या पद्धतीनं चालू आहे तर आपण आतापर्यंत कसं काय वाढवून दिले नाही. तर त्यांनी मला असं सांगितलं की आम्ही जवळपास 15 ते 20 दिवसापूर्वी महाराष्ट्र सरकारला जे अधिकारी आहेत त्यांच्याकडे हे पूर्ण पत्र तशा प्रकारचं पाठवलंय की 12 क्विंटलच्या ऐवजी या ठिकाणी आपण 19.20 क्विंटल पर्यंत आपल्याला घेता येईल अशा प्रकारचं पत्र आम्ही पाठवलंय. आणि हे पत्र पाठवले म्हणल्यानंतर मी पुन्हा डबल जेव्हा यांना संपर्क केला डेप्युटी सेक्रेटरी आणि बाकीच्या अधिकाऱ्याला, तर त्यांनी सांगितले की आमच्याकडे पत्र आले ना आम्ही कारवाई करतोय. तशाच पद्धतीने मी आपल्याला सांगेल की ही जी काही मॉइश्चरच्या संदर्भामधला जो काही विषय आहे, 12%च्या ऐवजी आमची मागणी तर 19%ची होती, पण त्यांनी 15% करण्याच्या बाबतीमध्ये काल निर्णय घेतला. परंतु ही जी काही अशा प्रकारची जी उदासीनता अधिकाऱ्याची आहे, त्या उदासीनतेमुळं या ठिकाणी शेतकऱ्याचं फार मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. आणि म्हणून या नुकसानाच्या संदर्भात आपण बघितलं असेल की आता परवाच राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दोघांनाही अशा प्रकारचं श्रीमान देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा एकनाथराव शिंदे आता जे उपमुख्यमंत्री म्हणून काम करतायत, आणि अजितदादा पवार असतील, या सर्वांनीच असं सांगितलंय की आम्ही निश्चितपणे जो काही शेतकऱ्यांनी बाजारमध्ये विकलेला जो धान्य असेल, आपलं सोयाबीन असेल, तर त्याच्यातला जो फरक आहे शासकीय दरामध्ये आणि त्याच्यामध्ये, तर ते पैसे आम्ही निश्चितपणे त्यांना आम्ही देणार आहोत. आणि तशा प्रकारचा फरक जवळपास 800 रुपये 700 रुपये पर क्विंटल मागे आहे. तर त्या प्रकारचा जो काही फरक असेल तो शासनाने, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी शेतकऱ्याला ताबडतोबीने द्यावे अशा प्रकारची मागणी आम्ही निमित्तानं करतो. आणि आज ज्या पद्धतीने मी सांगितलं की मी आता कालच त्या ठिकाणी लातूरचं जे मार्केट जनावर बाजारमध्ये आणि आमच्या कडबा बाजारमध्ये सेंटर आहे त्याला मी भेट दिली. आणि भेट दिल्यानंतर तिथं जे आमचे त्या ठिकाणचे जे अधिकारी आहेत, आपल्या लातूरचे जे प्रमुख आहेत, तर त्यांनी अशा प्रकारचं
मला सांगितलं की या प्रकारचं आम्हाला पत्र अद्यापर्यंत मिळालं नाही आणि ते पत्र मिळाल्यानंतर आम्ही निश्चितपणे आम्ही त्या पद्धतीने करू अशा प्रकारचं मला त्यांनी सांगितलं. परंतु भोकरे आहेत, मला वाटतं पणन डेकांचे आपले भोकरे म्हणून या ठिकाणी लातूरचे आहेत. तर भोकरे साहेबांशी माझं बोलणं झालं, त्यांच्याशी सविस्तर बोलणं झाल्यानंतर त्यांनी तशा प्रकारची सुरुवात केली आहे. या माध्यमातून मी आपल्याला एवढंच या निमित्तानं सांगू इच्छितो, केंद्र सरकार नरेंद्र मोदी साहेबांचं जे सरकार आहे त्या सरकारनं वेळेवरती अशा प्रकारची भूमिका शिवराज सिंग चौहान साहेबांनी, जे आपले कृषी मंत्री आणि ग्रामीण विकास मंत्री त्यांनी घेतली. त्यांनी तशा प्रकारचं पत्र इकडे महाराष्ट्राच्या शासनाच्या अधिकाऱ्याला त्यांनी पाठवल्यानंतर त्या अधिकाऱ्याने, कारण आता आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये इलेक्शन चालू होते, त्यामुळं सर्व जे काय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील ते इलेक्शन मध्ये होते आणि त्या ठिकाणी त्याच्यात गुंतलेले होते. त्यांना तशा प्रकारचं पाहण्याचं काही प्रसंगी नव्हता. परंतु अधिकाऱ्याने या ठिकाणी बघून शेतकऱ्याला न्याय देण्याचं काम ताबडतोबीनं करायला पाहिजे होतं, परंतु दुर्दैवानं ती केलं नाही. आणि म्हणून आता जो काही फरक या ठिकाणी आहे आपल्या दरामधला, तर त्या फरकाचा शासनानं ताबडतोबीनं शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे जमा करावे अशा प्रकारची मागणी मी या निमित्तानं करेन. आणि अधिकाऱ्यानं ज्या प्रकारचं या ठिकाणी दुर्लक्ष केलेलं आहे, शेतकऱ्याला अडचणीमध्ये आलेलं आहे, त्याची तक्रार सुद्धा मी या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री दोघांच्याही कडे मी तशा प्रकारचं मांडण्याचं काम निश्चितपणे करणार आहे अशा प्रकारचा विश्वास मी आपल्या सर्वांना निमित्तानं देतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक,